आहेत आणि झटकन फोन येईल आणि म्हणतील अरे आदिती ही बाई आपल्याकडे आलेली आणि मार्गीला म्हणजे असा भास होत 10 वेळा राहत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीमध्ये एक स्वतंत्र नेमून त्याची अपडेट दिली पाहिजे. म्हणजे दर 4-5 दिवसांनी किंवा दर आठवड्यातून किंवा जे काय जसं हे येईल त्याचा ऑथेंटिक रिपोर्ट आला पाहिजे. हे तर्क वितर्क काढून आणखीन आपण म्हणजे त्यातून माणूस गमावल्याचा त्रास आहे आणि हा आणखीन मानसिक त्रास. त्याच्यामुळे ही माहिती राज्यभराच्या किंवा देशभराच्या जनतेसमोर आली पाहिजे आणि त्या पद्धतीनं मला वाटतं आम्ही सुद्धा विनंती केलेली आहे. सुनेत्रा काकींनी सुद्धा त्या संदर्भातलं पत्र दिलंय. ते ह्या भावनेतूनच दिलं की ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या माहिती येतात ना तर त्याच्यापेक्षा एक जर सीबीआयची असेल किंवा एक समिती गठीत केली, एक अधिकारी नेमला, त्यांनी त्या ठिकाणी मीडियाला या संदर्भातलं ऑथेंटिक जे रिपोर्ट आहेत ते ब्रीफ करणं आणि त्याच्यातून राज्याच्या जनतेपर्यंत हे पोहोचणं. मला वाटतं या सगळ्या बाबींच्या संदर्भामध्ये राज्य शासन केंद्र शासन पाऊल नक्कीच उचलतील आम्हाला खात्री आहे. कारण शेवटी कुठं ना कुठेतरी सगळ्याच गोष्टींमधनं आपण विश्वास उठवून चालवू शकत नसतो. कुठे ना कुठेतरी सगळ्यांनीच म्हणजे अगदी मुख्यमंत्री महोदयांपासून आम्ही सगळे असू, घरातले असू, कार्यकर्ते असू, राज्यातील प्रत्येकाला एक त्यांच्या मनामध्ये हळहळ आहे की ही व्यक्ती आपल्यामध्ये आज दादांसारखी नाही. त्याच्यामुळे तपासाला कुठेतरी वेळ होतोय का असं वाटत नाहीये? कारण अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरच अजून समोर आलेली नाही. गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की हा काही म्हणजे एका सामान्य व्यक्तीचा अपघात नाहीये. ही राज्याचं 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी तिथं पद भूषवलं. 35-40 वर्ष ते सभागृहामध्ये आहेत आणि महाराष्ट्राचं एक उमदा नेतृत्व म्हणून आपण त्यांना आयुष्यभर आम्ही म्हणजे 35-40 वर्ष आम्ही त्यांना आपण सगळ्यांनी त्यांना बघितलेलं आहे. त्यामुळे ती काही कुठली सामान्य व्यक्ती नाही. तपास होत असताना सुद्धा त्याचं 10 वेळा व्हेरिफिकेशन केल्याशिवाय ती ऑथेंटिक आहे ही कशी आपण माहिती देणार? कारण त्याच्यामध्ये जर अशी कणभर 19-20 जरी चूक झाली तरी आपलं म्हणजे किती त्याच्यामध्ये हे होऊ शकतं. त्यामुळे जे पण असेल ते मर्यादित कालावधीमध्ये झालं पाहिजे आमची भूमिका आहे आणि त्याचबरोबर जी माहिती ही दिली जाईल ती ऑथेंटिक असली पाहिजे आणि त्याच्यानी प्रत्येकाचा आमच्या कुठं ना कुठं तरी एक म्हणजे ते दुःख त्याच्यातून तर बाहेर पडणार नाही पण एक चौकशीच्या बाबतीतलं एक मानसिक समाधान तरी आम्हाला त्या बाबतीतला न्याय तरी हा मिळाला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे हे जे सगळे रिपोर्ट्स यायला साधारणपणे आपण आत्ता येत नाही, 2 दिवसांनी येत नाही, 15 दिवसांनी येत नाही, ह्याच्यापेक्षा जे पण काही येईल ते ठोस असलं पाहिजे. आणि हे जे आपण बोलतोय आता एअर इंडियाचा अपघात झाला आत्ता कुठे म्हणजे मला वाटतं तो जून महिन्यामध्ये झाला गेल्या वर्षी. आम्ही त्याच्यामध्ये पण आम्ही आमच्या कुटुंबातली एक व्यक्ती गमावली आणि 12 जूनला तो अपघात झाला होता. त्याचा आत्ता प्राथमिक अहवाल येत आहेत पण त्या ह्यानी नाही. याची तर आमची हे कारण राज्याचं एक उमदा नेतृत्व DCM आणि त्यामुळे याच्यामध्ये स्वतंत्र समिती नेमली गेली पाहिजे. त्या संदर्भातली पण भूमिका शासनाने घेतलेली आहे. त्याचबरोबर जेवढ्या इंटरनॅशनल जेवढ्या एजन्सीज आहेत ज्या वेळेला याचा चौकशीचे आदेश आणि राज्य शासनाकडून मला वाटते पहिल्या 24 तासातच मुख्यमंत्री महोदयांनी ती केंद्र शासनाला ती विनंती केली आणि ती करत असताना केंद्र शासनाला हा पूर्ण अधिकार असतो की जेवढ्या इंटरनॅशनल एजन्सीज आहेत ते सुमोटो त्याच्यासाठी स्वतंत्र मागणी करावी लागत नसते. सुमोटो ह्या सगळ्या एजन्सीजना ते घेत असतात सोबत आणि ते त्याचा एक अहवाल तयार करत असतात किंवा चौकशी करत असतात. जितक्या एक्सपर्ट एजन्सीज असतील जगभरातल्या त्या सगळ्याचा वापर करून आमच्यातला ही वेगाने आणि अतिशय बारकाईनं व्हावी आणि सत्य हे सबंध जनतेसमोर यावं. BSR कंपनीवरती मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत कारण त्या कंपनीशी सत्तेत असलेले काही जे वरिष्ठ लोक आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांचे इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे कुठेतरी सगळा पाठिंबा जो आहे तो याला दिला जात असल्याचं रोहित पवारांनी उघडपणे सांगितलेलं आहे. सोबतच त्यांनी राममोहन नायडू जे आहेत वाहतूक मंत्री जे आहेत, उड्डाण मंत्री जे आहेत, त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी आता त्यांनी नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांच्याकडे देखील केलेली आहे. तर ह्या सगळ्यावरती काय वाटतं तुम्हाला? नाही, मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीनं भावना व्यक्त करते आणि त्याच्या संदर्भामध्ये मी अधिक टिप्पणी करू इच्छित नाही. शेवटी आमच्या सगळ्यांची भूमिका हीच आहे की चौकशी व्हावी या अपघाताची,
सत्यता ही समोर यावी. आणि ह्या सगळ्या बाबी करत असताना आज म्हणजे त्याच्या संदर्भातली अपूर्ण माहिती घेऊन त्या संदर्भातली टिप्पणी करणं हे मला तरी चुकीचं वाटतं. कारण शेवटी कोणावरही आरोप प्रत्यारोप करत असताना त्या संदर्भातलं तपशील किंवा माहिती ही जर नसेल तर माझ्यासारख्यांनी तरी त्या संदर्भामध्ये टिप्पणी करणं हे मला योग्य वाटत नाही. पण जर या चौकशीच्या अहवालामध्ये, चौकशीच्या दरम्यान, चौकशीच्या अहवालामध्ये जर कुठलीही म्हणजे मग VSR असो आणखीन कोणी असो जर याच्यामध्ये दोषी आढळलं तर त्याला सर्वात कडक हे त्याच्यामध्ये शासन हे झालं पाहिजे. ही आमच्या सगळ्यांचीच त्याच्यामध्ये सगळ्यांचीच भूमिका असणार, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण यासाठीच ही जी चौकशी आहे ती त्या ठिकाणी गतीने व्हावी आणि त्याच्या संदर्भातली एक स्वतंत्र वरिष्ठ अधिकारी जे ह्यामधले अनुभवी आहेत, मग एक्स असो किंवा कार्यरत असो, ही त्यांनी त्या ठिकाणी हे करून त्याची ऑथेंटिक अपडेट आली पाहिजे. नाहीतर रोज वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे कोणी म्हणतं किती जाणारे होते सोबत, कोणी म्हणतं आणखीन एक होते, मग आणखीन कुठं गेले, मग CCTVचं. तर ते जे आहे ते कारण कसं आहे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना आहेत, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं ती माहिती मागते. शेवटी आम्हालाही वाटतं की शेवटच्या क्षणी ते ज्या वेळेला फ्लाईटमध्ये बसले, चार्टरमध्ये बसले असतील किंवा तिथं उतरले असतील त्याच्या आधीचं काय, तर हे सगळे ऍक्च्युअल फुटेजेस यावे. कारण सोशल मीडियावर बरेचसे आपण बघितलं ह्या विमानातली शेवटची इंटरव्ह्यू, त्या विमानातली शेवटची इंटरव्ह्यू आणि ते त्यांच्या म्हणजे रात्रीचं एक फ्लाईट म्हणजे व्हिडिओ दिसत आहेत आणि फ्लाईट सकाळची होती. असे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आणि हे सोशल मीडियावर बघायला मिळतात आणि त्याच्यातून आणखीन संभ्रम हा तयार होत असतो. कारण ह्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे त्यांचे शासकीय दौरे असायचे, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी मीडियाच्या टीम्स असायच्या, प्रत्येक ठिकाणी विमान आणि चॉपर हे असायचं. त्याच्यामुळे कुठला दौरा नेमकी व्हिडिओ शेवटचा आहे, कुठला पहिला आहे, कुठला मध्याचा आहे, असं वेगवेगळं कन्फ्युजन आहे आणि त्याच्यातून ह्या सगळ्या बाबी ह्या होत आहेत. तर त्याच्यापेक्षा जर ऑथेंटिक CCTV फुटेजेस असतील, अगदी देवगिरीमधनं बाहेर पडल्यापासूनचे ते तिथं मुंबईच्या विमानतळावर जाईपर्यंत, बारामतीच्या म्हणजे ते अपघात झाल्याच्या हे ऑथेंटिक व्हिडिओ हे त्या चौकशीच्या ह्याच्यामध्ये आले पाहिजेत. म्हणजे त्या संदर्भातली काय आहे, शेवटी सगळे जे आम्ही आहोत ना सगळे आधांतरी याच्यामध्ये आहोत मानसिकतेत. कारण आजही 28 तारखेचा दिवस हा आमच्या आयुष्यामध्ये का आला, आम्ही 27 पर्यंतच थांबलेलो आहोत, त्याच्या पलीकडे आणखीन त्या दिवसाच्या पलीकडे गेलेलोच नाही. कारण ह्या सगळ्या बाबी ज्या वेळेला त्यांचे ते निघतानाचे जेव्हा निघाले असतील सकाळचे ते सगळे ऑथेंटिक फुटेजेस ज्या वेळेला येतील त्यावेळेला कुठे ना कुठे प्रश्न घेते. शिवनेरीवरती शिवजयंती साजरी होत असताना सुनेत्रा पवार पहिल्यांदाच त्या ठिकाणी गेल्या आणि तिथे भाजपच्या आशा बुचके यांनी वहिनींना धक्का देतानाचा व्हिडिओ समोर येतोय आणि तशा पद्धतीची प्रोटोकॉल असतानाचं अशा पद्धतीचं वागणं हे कितपत योग्य आहे? काय म्हणजे मला कळत नाही काही जणांचं म्हणजे काय. शेवटी आपण तो शासनाचा कार्यक्रम असतो आणि दादांचं तर त्या किल्ल्यावर इतकं प्रेम होतं. म्हणजे मला आठवतंय 10-12 वर्षापूर्वी त्या शिवनेरी किल्ल्याला सर्वात पहिलं म्हणजे तिथं दुरुस्ती असेल आणि तिथली सगळी स्वच्छता हे असेल ती दादा त्या ठिकाणी पालकमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा हाती घेतलेली होती. आणि तिथे तर त्यावेळेला त्या गड किल्ल्यावर मला आठवतंय, मी हे 10-12 वर्षापूर्वीचं सांगते, जेव्हा मी तिथं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून गेलेली होती. गड चढल्यानंतर मधल्या ह्याच्यामध्ये त्या सबंध किल्ल्याचा मॅप, त्याचे इंडिकेटर्स हे आत्ता आपण वेगवेगळ्या किल्ल्यांवर करतो, पण हे 12-13 वर्षापूर्वी पहिल्यांदा दादांनी त्यावेळेला शिवनेरीच्या किल्ल्यावर केलेलं होतं. दरवेळेला शिवजयंतीला पहिली तिथं हे दादांची असायची. आज सुनेत्रा काकींसमोरचा तो प्रसंग आणि आज त्या 19 तारखेच्या कार्यक्रमाला गेल्या. खरं इतकं त्यांच्यासाठीचा तो जड प्रसंग असणार आहे, कारण इतके वर्ष दादा त्या कार्यक्रमाला जात होते आणि त्या आज दादांच्या जागी उपमुख्यमंत्री म्हणून त्या कार्यक्रमाला त्या उपस्थित होत्या. मला वाटते हा एक प्रसंग असेल. आणखीन तिथं कार्यक्रमाच्या ह्याच्या वेळेला अशा 1-2 गोष्टी झाल्या. खरं तर तिथलं स्थानिक प्रशासन असेल, तिथलं गड किल्ल्यांचं प्रशासन असेल यांनी ह्या संदर्भातल्या दक्षता या घेतल्या पाहिजेत. व्यक्ती म्हणून आपण सुद्धा काही मर्यादाचं हे केलं पाहिजे. आता आम्ही मंत्री आमदार म्हणून सुद्धा ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमच्यापेक्षा सिनियर मंत्री किंवा असतात त्यावेळेला